सध्या भाजीपाल्यांचे दर प्रचंड कोसळले आहेत। या घटनेचा परिणाम पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणावर झाला आहे। विशेषतः पालेभाज्या, टोमॅटो, कोथिंबीर, मेथी, पालक यांना बाजारात योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनाचा खर्चही परवडत नाही। औषधी, बी बियाणे, मजूर, वाहतूक आदींसाठी होणाऱ्या खर्चामुळे शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे। अनेक वेळा मजूर देखील उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे शेतीची कामे रखडतात। अशा परिस्थितीत अनेक शेतकरी निराश झाले असून त्यांना सरकारकडून किंवा बाजार समितीकडून योग्य दर मिळावेत अशी तीव्र अपेक्षा आहे। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की योग्य बाजारभाव मिळाला तरच शेती टिकू शकते, अन्यथा अनेकांना शेती सोडण्याची वेळ येईल। या पार्श्वभूमीवर शासनाने त्वरित लक्ष देणे आणि बाजारभाव स्थिर ठेवण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे। हे बी काय मोलाचं आहे, याला बाजारभाव भेटत नाही, मग याला किती खर्च येतो। बाया घेतल्या उपटायला तर त्याला बी मंजूर किती, आणि पाऊस आला की बाया पण निघून जातात। मग भाजीचं काय करायचं, याला एक तर मार्केट नाही, मग मार्केट द्यावा असे आमची म्हणणे आहे की शेतकऱ्यांनी करायचं काय। शेतकऱ्याला परवडत नाही एवढं भाजी टाकली, एवढी माती मल होतंय। आणि या ठिकाणी आपण बघत आहात, माझ्या हातामध्ये शापूची भाजी आहे। या ठिकाणी माझा हा शापूचा प्लॉट आहे। पावसाने अक्षरशः या ठिकाणी प्लॉट खूप असा खराब झालेला आहे। भाजी या ठिकाणी बघा खराब झालेली आहे। बाजारामध्ये जर नेली तर याला कवडी मोलभाव मिळत असून उत्पन्न आपला खर्च या ठिकाणी भागत नाही आहे। खर्च या ठिकाणी भाजीला जास्त 200 रुपये किलो बी असून त्याला या ठिकाणी वर खतं टाकावं लागतात, कोंबड खत टाकावं लागते, आणि मोलमजुरीसाठी या ठिकाणी माणसं भेटत नाही आहे, मजूर भेटत नाही आहे। इकडून तिकडून त्या या ठिकाणी मजूर गोळा करावं लागतात आसपासच्या गावामधून, आणि या ठिकाणी मजूर आणून या ठिकाणी काम करून घ्यावं लागते। दिवसभर काम करायचं, कष्ट करायचं, आणि मार्केटमध्ये हा माल घेऊन जायचा, आणि त्या ठिकाणी आपल्या मालाचा बाजारभाव ठरवण्याचे आपल्याला आपल्या हातात नसून त्या ठिकाणी कवडी मोल भावामध्ये हा आपला माल त्या ठिकाणी विकावा लागत आहे। त्यामुळं आम्ही शेती करायची का नाही हा मोठा प्रश्न आमच्यासमोर या ठिकाणी उभा राहिलेला आहे, आणि त्यातून हा निसर्गराजा साथ देत नाही आहे। पावसाने बघा या ठिकाणी भाजीचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। वावरातून पाणी चाललेलं आहे, रानं उपळलेली आहेत, त्यामुळं आमच्या मालाला बाजारभाव भेटत नाही, आणि कवडी मोल बाजारभावामुळं आज आमचं उत्पन्न खर्च या ठिकाणी भागत नसून आम्ही या ठिकाणी शेती करण्यासाठी या ठिकाणी शेती करावा की नाही अशा आमच्या पुढं या ठिकाणी प्रश्न उभा राहिलेला आहे। त्यामुळं आम्ही खचून गेलेलो आहे। त्यामुळे शासनाने याची आमची दखल घ्यावी आणि आमच्या मालाला हमी भाव देण्याचा प्रयत्न या ठिकाणी शासनाने करावा अशी आमची शासन दरबारी या ठिकाणी मागणी असून आपली मागणी मान्य करावी अशी शासनाला विनंती करतो।